या सगळ्या विषयी बोलण्याकरता मुंबईच्या महापौर रितू तावडे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। रितूताई नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। सलग 4 दिवस आमची टीम ही जुहू चौपाटीवर जातीये, काय ही भीषण परिस्थिती आहे? जुहू चौपाटीच्या बाबतीतला मी आढावा घेतलाय सर्व। त्या ठिकाणी आमची पूर्ण मुंबई महानगरपालिकेचे जे क्लिनिंग कर्मचारी आहेत त्या ठिकाणी काम करतात। एक लक्षात घ्या वस्तुस्थिती, समुद्राच्या 200-300 किलोमीटर आतमध्ये जहाज असतात, त्यांच्यातून पण टाकलेला सगळा कचरा असतो, तो एक भराव असतो। आणि मुंबईकर म्हणजे समुद्राच्या किनारी फिरायला येणारे लोक तर अशा पद्धतीने तो सगळा कचरा जो आहे तो लाटांच्या माध्यमातून पूर्ण समुद्राच्या टोकावर एका बाजूला टाकला जातो आणि तो साफ करण्याचं काम जे मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी टीम सारखी कार्यरत असते। पण हा कचरा एक दिवसाचा नाहीये, एव्हरीडे प्रत्येक दिवशी हा समुद्राच्या पोटातून बाहेर किनाऱ्यावरती टाकला जातो। तर ह्याच्यावरती आमचं पूर्ण लक्ष आहे। मी ह्याच्या बाबतीत संपूर्ण माहिती पण घेते आणि तो सगळा कचरा त्या ठिकाणी साफ करण्याचं युद्ध पातळीवरती काम आमच्या मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून चालू आहे। रितूताई, कौतुक आहे तुमचं, तुम्ही या सगळ्या संदर्भात गंभीर दखल घेऊन त्वरित याचे निर्देश दिले। पण एकूणच हा जर समुद्र किनारा आपण बघितला तर हा समुद्र किनारा अत्यंत विस्तीर्ण असा हा समुद्र किनारा आहे। इथं जेव्हा सकाळी आम्ही मुंबईकरांशी संवाद साधला तेव्हा त्यांचं म्हणणं आहे की तिथे बीएमसीचे कर्मचारी आहेत, काम करतात, पण ही यंत्रणा अपुरी पडतीये, कारण इतक्या ठिकाणी केवळ 1-2च ट्रक कामाला लागले आहेत, काही मोजकेच तिथे कर्मचारी आहेत। यंत्रणा वाढवण्याच्या दृष्टीनं तुम्ही काही निर्देश देणार आहात का आणि ते आजच दिले जातील का? कर्मचारी अपुरे आहेत हे मान्य करावं लागेल। कर्मचाऱ्यांची संख्या त्या ठिकाणी वाढवावी लागेल। किनारपट्टी खूपच मोठ्या लांबीची आहे, परंतु कचरा हा रोजचाच आहे तिकडे येणाऱ्या लाटांबरोबर आणि कर्मचाऱ्यांची संख्या तिथे वाढावी या पद्धतीचे जे निर्देश आहेत ते मी प्रशासनाला देतेच आहे। कालही सांगितलेलं आहे, आजही पुन्हा सांगणार आहे। तर ती वाढवून सातत्याने तो साफसफाई करत राहिला पाहिजे। पण एक लक्षात घ्या, हा लाटांचा जो कचरा हा रोजचा कचरा असतो आणि तो आपल्याला साफ करण्यासाठी पूर्ण यंत्रणा त्या ठिकाणी आपल्याला कामावी लागावी लागते। संख्या आपल्याकडे जी कर्मचाऱ्यांची साफसफाईची आहे ती कमी पडते, ती वाढवली पाहिजे हे मान्य आहे। त्या ठिकाणी संख्या वाढवून त्या ठिकाणचा साफसफाईचा कचरा, पण या माध्यमातून मी तुमच्याच माध्यमातून मी मुंबईकरांना पण आवाहन करेल की स्वच्छतेच्या बाबतीमध्ये जितक्या काही संस्था कार्यरत आहेत त्यांनी पण समुद्रकिनारी येऊन काम करावं। त्या ठिकाणी लोकांनी काही स्वतःच्या बाबतीत असं हे केलं पाहिजे की त्या ठिकाणी तुम्ही एन्जॉय करा, फिरा, समुद्राचा किनारपट्टीचा आस्वाद घ्या। फक्त काही प्लॅस्टिकची बाटली असेल किंवा हातातला कचरा असेल तो त्या ठिकाणी न टाकता तिकडे असलेल्या जी कचरा कुंडी असते त्याच्यामध्ये फेकत जा। म्हणजे अशा पद्धतीची अवेअरनेस त्या ठिकाणी फलक सुद्धा लावलेले आहेत, त्या बाबतीत अवेअरनेस पण आपण करतो। तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ती युनिटी वर्क आहे, ते सगळ्यांनी मिळून केलं तर नक्कीच किनारपट्टी सुंदरच दिसेल। अगदी। रितूताई, तुम्ही या सगळ्या संदर्भात म्हणताय की या विस्तीर्ण समुद्र किनारी स्वच्छता ठेवण्याच्या दृष्टीनं तुम्ही यंत्रणा वाढवण्याचे निर्देश दिलेले आहेत। कालही सांगितलं, आजही सांगणार आहात असं तुमचं म्हणणं आहे। जर महापौरांकडून यंत्रणा वाढवण्याचे निर्देश दिले जातात तर मग यंत्रणा का वाढवली जात नाहीये? कोण ऐकत नाहीये की गांभीर्यानं निर्देश घेत नाहीये? कुठलाही भाग नाहीये, ऐकत नाहीये। यंत्रणा 100% तिथे वाढवली जाणार, सांगितलेलं आहे। त्याच्या बाबतीत संपूर्ण प्रशासन कार्यरत आहे, त्यामुळे यंत्रणा ही 100% वाढवली जाणार। त्या ठिकाणी कचरा येतोय तो साफसफाई केला पाहिजे। आमच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर त्याही त्या ठिकाणी जाऊन पाहणी करून आल्यात। 2-3 दिवसामध्ये माझीही तिथे पाहणी दौरा आहे। तोच किनार जुहूचाच नाही तर सगळ्याच किनारपट्टीवरती या लाटांच्या माध्यमातून सगळ्या समुद्राच्या पोटातला कचरा जो असतो तो लाटांच्या माध्यमातून बाहेर आलेला असतो। फक्त ह्याच्यासाठी फक्त मुंबईकर जबाबदार आहे अशा पद्धतीची जर कोण वल्गना करत असतील तर त्याला मात्र माझा विरोध असेल। मुंबईकर त्या ठिकाणी जातात, फक्त एवढंच आहे की तिकडे असलेल्या कचरा कुंडीमध्ये टाकतात। आता अवेअरनेस बऱ्यापैकी मुंबईकरांमध्ये आलेलं आहे, मुंबईकर त्याचं पालन करतात आहे सर्व। पण समुद्राच्या पोटातला कचरा हा लाटांच्या माध्यमातून हा किनारपट्टीला येतच असतो। तो आज जरी साफ केला तरी उद्या तितकाच येणार आहे।
तर अशा पद्धतीने आपली जी यंत्रणा आहे मुंबई महानगरपालिकेची स्वच्छता यंत्रणा त्या ठिकाणी वाढवली पाहिजे, ऍक्टिव्ह केली पाहिजे. त्या ठिकाणी 100-200 कर्मचारी स्वच्छतेसाठी असतील तर ते सगळेच त्या ठिकाणी दिसले पाहिजे. तर 100 लोकांना कुठलं काम दिलं असेल त्या ठिकाणी 50च दिसतात आणि 50 अगदी दिसत मला नाही. मुद्दा तोच अशातला जर विचारायचा होता की नाही, मी त्याच कागदावर बरीच मुद्द्यावरती येते. यंत्रणा दिसते. मी त्याच मुद्द्यावरती येते. हा. जर अशी काही त्या ठिकाणी हालचाल दिसण्यात आली तर ज्यालाही हे कॉन्ट्रॅक्ट दिलं असेल तर ते कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्यात येईल. त्या ठिकाणी कम्प्लिटली हा कर्मचारी जे काही वर्कर्स आहेत आपले त्यांच्या माध्यमातून ही साफसफाई झाली पाहिजे आणि त्याच्याकडेही आमचं लक्ष आहे. अगदी ऋतुताई, अगदी शेवटचे 2 महत्वाचे मुद्दे आहेत. परवा तुमच्याच पक्षाच्या सुधा सिंग आमच्या टीम समवेत त्या ठिकाणी पोहोचलेल्या होत्या, ज्या स्थानिक नगरसेविका आहेत. त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी परिस्थिती अशी दाखवली की एक नाला आहे, ज्या नाल्याला या ठिकाणी झाकणच नाहीये. मी माझ्या टीमला विनंती करीन की त्यांनी ती दृश्य सुद्धा टीव्ही स्क्रीनवर दाखवावीत. त्या नाल्याला तिथे झाकण नसल्यामुळे त्या गटारातलं पाणी थेट समुद्राला जाऊन मिळतंय. इथं नगरसेवकांना माहितीये काय घडतंय, पण तरी ते तुमच्यापर्यंत पोहोचत नाही, त्यावर कारवाई होत नाही. यात मुंबईकरांचा काय दोष आहे? मागेच सभागृहात पण बोलले होते की सर्वात जास्त जर कोणाला माहिती असतो वॉर्ड तो त्या ठिकाणी असलेल्या नगरसेवकांना माहिती असतो. अगदी नगरसेवकाला कानाकोपऱ्यात त्या व्यतिरिक्त प्रत्येक घरही माहिती असतं. म्हणून प्रशासनाला मी कायम निर्देश दिलेत की तुम्ही त्या ठिकाणी काम करत असताना स्थानिक नगरसेवकाला विश्वासात घेऊन तुम्हाला काम करावं लागेल. सुधा सिंग जे आमच्या सन्माननीय नगरसेविका यांना मी फोन आता तुम्ही सांगितल्यावर मी लगेच दुसरा कॉल त्यांना करेन आणि कुठला व्हिडिओ फोटो आहे तो घेऊन मी इमिजिएट तातडीने त्याच्यावरती कारवाई करण्यासाठी तो फोटो पाठवून देईन आणि तिथे काम करायला लावेल. अगदी ऋतुताई, तुम्ही आता तुमची सत्ता मनपामध्ये आली आहे, पण हे गेले अनेक वर्ष चालत आलेले आहे. गेले अनेक वर्ष पाऊस पडतो, असाच कचरा समुद्रकिनारी येतो. यावेळी जुहू चौपाटीवरचा मुद्दा आम्ही लावून धरल्यामुळे तो संबंध महाराष्ट्रापर्यंत पोहोचतोय. पण मुळात इतकी वर्ष हा सगळा प्रकार चालू असताना आपण कधी या सगळ्यावर ठोस आणि कायमस्वरूपी उपाय करणार आहोत? नक्कीच आम्ही करू. याविषयी मी मीटिंग घेईन. संबंधित घनकचरा किंवा अधिकारी जे कन्सर्न डिपार्टमेंटचे त्यांना घेऊन या बाबतीत मी नक्कीच चर्चा करेन की याच्यावरती उपाययोजना काय करावी लागणार. परंतु मी परत एकदा तुमच्या माध्यमातून बोलते की हे एकाचं काम नाहीये, हे युनिटी वर्क आहे. ह्याच्यामध्ये मुंबई महानगरपालिका कर्मचारी असतील, काही एनजीओज असतील आणि खुद्द मुंबईकर असतील, आम्ही सगळे लोकप्रतिनिधी सुद्धा, हे सगळ्यांनी मिळून साफसफाई हातात घेणं हे काम आहे. कारण समुद्राचा कचरा हा रोजच्या रोज येत असतो किनारी. त्यामुळे हे साफ करण्यासाठी ही पूर्ण यंत्रणा पालिका तर सज्जच आहे यासाठी, त्याबद्दल वादच नाही. पालिकेच्या कर्मचाऱ्यांना पालिकेच्या अधिकाऱ्यांना निर्देश देऊन हे सर्व करताच येईल. पण त्याचबरोबर एनजीओज असतात त्यांनाही आम्ही आव्हान करू की तुम्ही पुढे या. त्याचबरोबर मुंबईकर आपले असतात, त्याचबरोबर तिकडचे लोकप्रतिनिधी, सर्व पक्षीय. बघा, मुंबईचं चित्र हे कायम टीव्हीच्या माध्यमातून सुंदरच गेलं पाहिजे. कारण मुंबईला फक्त मुंबई नाही, पूर्ण भारतच नाही, अख्खं जग बघत असतं आणि मुंबईचं आकर्षण हे पूर्ण जगाला वेगळंच आहे. त्यामुळे मुंबईचं कायम चांगलं, म्हणजे मुंबईमध्ये एवढ्या सगळ्या चांगल्याही गोष्टी घडतात. इन्फ्रास्ट्रक्चर आहे, साफसफाई जोरदार कामाला लागलेली आहे. त्या ठिकाणचं पण सगळ्या गोष्टी तुमच्या माध्यमातून हे पूर्ण भारताला, या पूर्ण जगाला हे दृश्य दिसलं पाहिजे. त्यामुळे मीडियालाही मी सांगते की मुंबई सुंदर आहे आणि सुंदर मुंबई नक्कीच दाखवा. हो, ज्या ठिकाणी काम होत नसेल त्या ठिकाणी आम्हाला तुम्ही सूचना द्या, आम्ही नक्कीच करू. पण मुंबईचं चित्र ही चांगलंच हे टीव्हीच्या माध्यमातून पूर्ण जगभर गेलं पाहिजे. अगदी अगदी ऋतुताई, अगदी शेवटचा सवाल. सभागृहात त्या दिवशी मुख्यमंत्री म्हणाले, जो कोणी महाराष्ट्राची बदनामी करेल त्याला सोडणार नाही. हे समुद्र किनारे केवळ मुंबईची शान वाढवतात असं नाही, तर आपल्या देशाची शान वाढवतात, आर्थिक राजधानीची शान वाढवतात. देशातूनच नाही तर परदेशातून अनेक पर्यटक हे समुद्र किनारे पाहण्याकरता, मोकळा श्वास घेण्याकरता मुंबापुरीत येतात. असं असताना इथं इतकी जी अस्वच्छता आहे त्यानं महाराष्ट्राची बदनामी होत नाहीये का? आणि होत असेल तर मुख्यमंत्री जसं म्हणाले तसं अशांना सोडणार नाही. त्या दृष्टीनं या गाफीर राहणाऱ्या कंत्राटदारांवर, जे कागदावर एक दाखवतायत प्रत्यक्षात मात्र कमी कामगार पाठवून कामं करून घेत आहेत, यांच्यावर तुम्ही किती दिवसात कारवाईचे आदेश देणार? हे पहा, मुंबई ही आमच्यासाठी आन बान शान आहे. आम्हाला फार अभिमान आहे, आम्ही मुंबईकर आहोत.
आणि आम्हाला फार अभिमान आहे की आम्ही ह्या मुंबईत राहतोय. त्यामुळे मुंबईचं चित्र हे मीडियाच्या माध्यमातून पण पूर्ण देशभरात, पूर्ण जगभरात चांगलंच गेलं पाहिजे. काही ठिकाणी कचरा राहतो, तो त्या कचऱ्याला काढण्याचं काम असेल किंवा काय, म्हणून वारंवार मी विरोधकांना पण सांगते की कायम जाऊन तुम्ही किनारपट्टीवर टीका करता, पण तुम्ही टीका फक्त किनारपट्टीची करत नाही, आपण आपल्या घराचीच टीका करतोय. कारण मला असं वाटतं हे मुंबई नाही, ही मुंबई माझं घर आहे आणि माझ्या घराची टीका ही मलाही सहन या ठिकाणी होणार नाही. जसं आमच्या मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राचा झालेला अपमान सहन झाला नाही, तसा मलाही या माझ्या मुंबईचा अपमान झालेला कधीच आवडणार नाही. मुंबईच्या काही ठिकाणी अशा ठिकाणी समुद्राच्या किनारी असतील, पण आपण वारंवार मुंबई इतकी सुंदर आहे, पर्यटक ह्या मुंबईला बघायला येतात. त्या मुंबईचे हेरिटेज जितके पण वास्तू आहेत ते पाहण्यासाठी येतात. किनारपट्टीवर पण असतात. आज तुम्ही कोस्टल रोड बघितला, इतकी सुधारणा आज 2014 पासून मुंबईमध्ये प्रमाणाच्या बाहेर आपण करतोय. मेट्रोची कनेक्टिव्हिटी करतोय, मोठे मोठे ब्रिजेस करतोय, सीसी रोड करतोय. हे मुंबईचं चांगलं चित्र पण मीडियाच्या माध्यमातून या पूर्ण जगभरात गेलं पाहिजे. ऋतुताई, ते नेहमीच येतं आमच्या माध्यमातून, सतत आम्ही या सगळ्या संदर्भात बोलत असतोच. पण जसा तुम्ही उल्लेख केलात की आपलं घर स्वच्छ राहिलं तर आपला परिसर हा स्वच्छ राहणार आहे आणि आपलं घर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी मनपाची आहे, मुंबईकरांची सुद्धा आहे, हे सुद्धा मी मान्य करते. पण मी तुम्हाला पुन्हा तेच विचारते, मुंबईला बदनाम करणाऱ्या या कंत्राटदारांवर तुम्ही किती दिवसात ठोस कारवाई करणार? 100% करणार. तुम्हाला मी सांगते, मी कालच्या अहवालाचा पण मी विरोध केला. जो चेंबूरच्या घटनेमधला जो अहवाल आला, मी वारंवार सांगते, जरी आम्ही या ठिकाणी सत्तेत बसलो तरी चुकीच्या ठिकाणी प्रशासनाला पाठिंबा देण्याचं इथे काहीच कारण नाहीये. ज्या ज्या वेळी आम्हाला वाटतं की प्रशासन काम करत नाही, त्या त्या ठिकाणी आम्ही त्यांना निर्देश देणार आणि सांगूनही, ज्या ठिकाणी प्रशासन असू दे किंवा संबंधित कॉन्ट्रॅक्टर असेल, त्याला इमिजिएट त्या ठिकाणी ब्लॅकलिस्ट करण्याचं काम त्या ठिकाणी आम्ही करणार. मी तर हेही सांगते की चेंबूरच्या घटनेमध्ये कॉन्ट्रॅक्टरला फक्त तुम्ही पैशाचा भुर्दंड देऊन सोडायचं नाही, तर त्याच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा सुद्धा त्याच्यावरती दाखल केला पाहिजे. अशा पद्धतीची कडक भूमिका या ठिकाणी महापौर म्हणून मी घेते. म्हणूनच जर एखाद्याला कॉन्ट्रॅक्ट दिलं आणि तरीही तो काम करत नसेल, ह्याचा आढावा मी नक्कीच घेईन. तरी पण तो त्याची माणसं त्या ठिकाणी लावत नसेल तर 100% त्याला तिकडे ब्लॅकलिस्ट करण्याचं काम करणार. अगदी. ऋतुताई, खूप खूप धन्यवाद. आम्हाला इतका वेळ दिलात आणि आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.